Hello students, today we start with the actual syllabus of physics for the 11th standard. The first chapter is units and measurement. Before going to the units and measurements, first we discuss about the subject physics. So what is physics? Do you know what is physics? आता फिजिक्स म्हणजे काय? आता फिजिक्समध्ये पडलं तर त्याला आपण म्हणलं भौतिकशास्त्र किंवा दुसरं नाव त्याला पदार्थविज्ञान. आणि पहिल्यापासून जे शालेय तुमचा जो स्टडी होता तेव्हापासून विज्ञानामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे शिकत आलेलं आहे. आणि ते शिकत असताना एकत्रितपणे तुम्ही शिकत आलेलं आहे की त्याच्यामधला एखादा भाग तुम्ही शिकला की हा फिजिक्सचा आहे का, केमिस्ट्री आहे का, हे तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळा कळत नसेल कदाचित. पण जसजशा इयत्ता वाढत गेल्या, म्हणजे तुम्ही 5वीतून 6वी आला, 6वीतून 7वी, 7वीतून 8वी, 8वीतून 9वी, मग 8वीतून 9वी, 9वीतून 10वी, त्यावेळेला थोडंसं त्या ठिकाणी याचं बायफर्गेशन व्हायला लागलं. मग तुम्हाला त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर जो भाग आहे तो भाग म्हणजे पदार्थविज्ञान, त्याच्यामधला दुसरा एखादा भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी रसायनशास्त्र, आपण केमिस्ट्री असं म्हणू त्या ठिकाणी, हे थोडंसं कळायला लागलं त्याच्यामध्ये. आणि जसं जसं तुमच्या इयत्ता वाढत जातील तसं त्याच्यामध्ये तुमचं जे डिटेल आहे स्टडी, तो डिटेल स्टडी त्या ठिकाणी वाढत गेला. सुरुवातीला आपण विज्ञान 1, विज्ञान 2 याच्यामध्ये आपण सगळंच स्टडी करत होतो. आता तसं नाही. आता विज्ञानामध्ये परत आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी वगैरे हा भाग वाढत गेला, ब्रांचेस वाढत गेले. आता फिजिक्स म्हणजे काय? तर फिजिक्स हे ग्रीक लेटरवरून आलेलं, त्याला फ्युजिक असं म्हटलं जातं. आणि फ्युजिक म्हणजे काय? तर नेचर. आता नेचरच्या संदर्भामध्ये किंवा निसर्गामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे फिजिक्स. So physics is the branch of the science which study about the natural phenomenon. नॅचरल फिनॉमिनाच्या बाबतीमध्ये ज्या विषयामध्ये स्टडी केला जातो त्याला आपण फिजिक्स असं म्हणतो. कदाचित दुसरी व्याख्या त्याच्यामध्ये होऊ शकेल, आपण मुळात फिजिक्सला पदार्थविज्ञान असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये पदार्थांचा अभ्यास केला जातो, पदार्थाचा अभ्यास केला जातो, ऊर्जेचा अभ्यास केला जातो. दॅट इज स्टडी ऑफ मॅटर अँड स्टडी ऑफ एनर्जी. सो फिजिक्स इज ऑल्सो, वी कॅन से दॅट इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of matter and energy as well as interconversion of matter and energy as well as interconversions of all energies. म्हणजे अशा दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी आपण फिजिक्सचा किंवा व्याख्या आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आता हे फिजिक्सचा स्टडी करत असताना ज्या काही घटना घडतात, उदाहरणार्थ आकाशामध्ये विजा चमकतात, कुठलीही वस्तू वरती फेकली तर ती खाली येते, इलेक्ट्रिक करंटचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला विद्युत बल्ब, वी कॅन कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी, वी कॅन कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी, वी कॅन कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर हीट एनर्जी. म्हणजे हे इंटर कन्वर्जन आहे. म्हणजे हे जे काही निसर्गामध्ये आहे ते निसर्गामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जे कोणी शास्त्रज्ञ असतील, जे कोणी पूर्वीचे लोक असतील त्यांनी ते ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि ह्या ऑब्झर्वेशनमधून म्हणजे हे असंच का घडतं याच्या चिकित्सक विचार करून त्याच्यावरती रिसर्च करून आणि मग त्या ठिकाणी काही एक नियम तयार झाले, आपण लॉज तयार झाले, प्रिन्सिपल्स तयार झाले. म्हणजे शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी एक त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष असे काढले आणि ते निष्कर्ष जे आहेत त्याला आपण म्हणतो लॉज इन फिजिक्स ऑर दी प्रिन्सिपल्स इन फिजिक्स.
आता हे लॉज आणि प्रिन्सिपल्स आहेत, हे कसे आहेत? दीज आर युनिव्हर्सल. हे सगळे युनिव्हर्सल आहेत. याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल लॉ, गुरुत्वाकर्षणाचा नियम, म्हणजे कुठलीही वस्तू त्या ठिकाणी वरती फेकली की ती पृथ्वीकडे आकर्षित होते. देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट मीन्स दी अर्थ एक्झर्ट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन दॅट ऑब्जेक्ट. दॅट मीन्स देर एक्झिस्ट ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज. हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सल आहे. म्हणजे हा फक्त एका ठिकाणीच ॲप्लिकेबल होतो, दुसऱ्या ठिकाणी ॲप्लिकेबल होत नाही, असं होत नाही. म्हणजे इंडियामध्ये जर तो लॉ ॲप्लिकेबल होत असेल तर तोच लॉ त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये, इकडच्या आपल्या घरामध्ये, पलीकडच्या घरामध्ये वगैरे सगळीकडे तेच आहे. म्हणजे हे जे लॉज आहेत, हे प्रिन्सिपल्स, हे कसे आहेत? युनिव्हर्सल आहेत. दीज आर द युनिव्हर्सल लॉज अँड द प्रिन्सिपल्स. आणि मग हे असे निष्कर्ष करत असताना, शास्त्रीय निष्कर्ष करत असताना, म्हणजे एखादी निसर्गामध्ये जी घटना घडते किंवा निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला आढळतात त्याचा चिकित्सक अभ्यास करत असताना मग लॅबॉरेटरीमध्ये प्रयोग करावे लागतात, ते पडताळून पाहावे लागतात. आणि हे पडताळून पाहत असताना आपल्याला माहिती आहे लॅबॉरेटरीमध्ये आपण प्रयोग करतो. समजा उदाहरणार्थ आपण ओमचा नियम जो आहे पडताळून. ओमचा नियम काय आहे? द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स applied across the ends of that conductor if the physical state remains constant. म्हणजे कुठल्याही विद्युतधारेतून आपण ज्यावेळेला करंट पास करतो तो करंट जो आहे तो करंट कशावरती अवलंबून आहे? तर त्याला जे आपण विभवांतर दिलेलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हे सगळीकडे सारखेच आहे. इट इज ॲप्लाइड ऑल ओव्हर. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो? हे जर सत्यता आपण प्रयोग की तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये काही प्रयोग तुम्ही केलेले असतील तर हे करत असताना तुम्हाला मेजरमेंट करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स आपण जर चेंज केला तर त्याचा परिणाम करंटवरती काय होतो? मग पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी तुम्ही एखादं उपकरण वापरलं असेल, त्याला आपण व्होल्टमीटर म्हणतो. करंट मोजण्यासाठी तुम्ही एखादं डिव्हाइस वापरलं असेल, त्याला आपण ॲमीटर असं म्हणतो. आणि त्या ॲमीटरने पोटेन्शियल व्होल्टमीटर आहे, त्या व्होल्टमीटरमध्ये आपल्याला जे काही दिसतं आपण त्याला रीडिंग म्हणतो, ते आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये घेतो आणि एका फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. आता याच्यामध्ये दोन फिजिकल क्वांटिटीज आहेत. एक आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि दुसरी आहे करंट. म्हणजे एकाचा बदलाचा परिणाम हा दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती कशा पद्धतीनं होतो हे आपण अनेक प्रयोगातून त्या ठिकाणी एक निष्कर्ष काढतो. आणि त्या निष्कर्ष जो येतो तो एकच येतो. त्या निष्कर्ष आपण काय म्हणतो? ओहमचा नियम, ओहम्स लॉ इन इलेक्ट्रिसिटी. मग हे करत असताना आपण मेजरमेंट करत असतो, मग आपल्याला मोजमाप करावं लागत असतात. त्याच्यानंतर काही कॅल्क्युलेशन्स आपण काय ओहमचा आपण पण पोटेन्शियल डिफरन्स, करंट याच्यावरून आपण जर माहीत झालं तर ते कंडक्टर जो आहे त्या कंडक्टरचा आपल्याला रेजिस्टन्स काढता येत, रोध काढता येत. ओके, म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात. आणि म्हणून कुठलंही मेजरमेंट करत असताना, कुठलंही कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी आपल्याला करत असताना ॲक्युरेसी ही फार महत्त्वाची आहे. देर इज नो फिजिक्स विदाऊट ॲक्युरेसी. ॲक्युरेसी पाहिजे. ज्यावेळेला आपण शिकतो, फिजिक्स शिकतो, त्यावेळेला ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. मग ती कॅल्क्युलेशनमधली ॲक्युरेसी असेल किंवा मेजरमेंटमधली ॲक्युरेसी असेल, म्हणजे आपण जे काही मोजमाप करतो त्याच्यामधली ॲक्युरेसी असेल, ही ॲक्युरेसी महत्त्वाचं आहे. आपल्याला फिजिक्स बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की फिजिक्स हे अवघड आहे थोडंसं इतर शास्त्राच्या तुलनेमध्ये. तसं अजिबात नाही आहे. हे आपलं मानसिक आहे. कुठलीही शाखा, ब्रँच, मग ती फिजिक्स असेल, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे जे आपण शिकतो ते अवघड असं काहीच असत नाही. त्याच्यामध्ये सोपा, अवघड असा कुठलाही भाग असत नाही आहे. ते करत असताना आपण त्या विषयाच्याकडं बघत असताना कुठल्या दृष्टिकोनातून बघतो त्याच्यावरती त्या ठिकाणी अवलंबून असतं. कारण तो विषय शिकत असताना ते विषय शिकण्यासाठी जे काही बेसिक ज्ञान आहे, सम फंडामेंटल कन्सेप्ट्स, ते त्या ठिकाणी आपल्याकडे कदाचित कमी असतील. आणि तो जर पाया चांगला नसेल तर आपल्याला त्याच्यावरचा भाग शिकत असताना तो नेहमी अवघडच आपल्याला वाटणार. पण अवघड त्याच्यामध्ये असं काही नाही. आपला जर बेस जर चांगला पक्का असेल तर आपल्याला फिजिक्स हे चांगल्या पद्धतीनं शिकू शकतं.
आता हे फिजिक्स चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर सुरुवातीपासूनच आपलं मॅथ्स चांगलं असलं पाहिजे. ज्याचं मॅथ्स चांगलं आहे त्याला फिजिक्स हे चांगलं नक्कीच जमेल, कारण फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्सचाच पार्टच्या ठिकाणी जास्त आहे. फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स गो हँड इन हँड. फिजिक्स चांगलं, मॅथमॅटिक्स चांगलं तर त्या ठिकाणी फिजिक्स उभं, कारण फिजिक्समध्ये बहुतांशी त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सच आहे. ओके. त्याच्यानंतर जे फॉर्म्युले आहेत, आत्तापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी भौतिक राशी शिकलेलात, फिजिकल क्वांटिटीज, इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो फिजिकल क्वांटिटीज, भौतिक राशी. आता भौतिक राशी कुठल्या, तर लेंथ असेल, मास असेल, टेम्परेचर असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल, फोर्स असेल, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सिलरेशन असेल, मोमेंटम असेल, अशा कितीतरी, इलेक्ट्रिक करंट असेल किंवा आपण तो ते मॅग्नेटिक इंडक्शन असेल, टॉर्क असेल, प्रेशर असेल, ह्या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या तुम्ही शिकलेला आहात. आणि ते शिकत असताना त्याच्या संबंधीचे जे फॉर्म्युले आहेत, सूत्र, हे सूत्रसुद्धा त्या ठिकाणी शिकलेलं असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला परीक्षेमध्ये असं आठवतं की सूत्र आठवत नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावरचं कुठलाही प्रॉब्लेम सोडवता येत नाही. म्हणजे ही जी सूत्र आहेत, ही सूत्र, फॉर्म्युली, ही तुम्हाला त्या ठिकाणी अवगत असली पाहिजेत. म्हणजे कुठलीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला सांगितली, प्रेशर म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ फोर्स टू द एरिया. म्हणजे हे जे सूत्र जे आहेत, ही सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असली पाहिजे. आणि सूत्र जर सगळी अगोदर तुम्ही जे शिकलात ती जर माहीत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फिजिक्स शिकायला कुठल्याही पद्धतीची अडचण निर्माण होणार नाही. ओके. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्ही शिकला, तुम्हाला माहीत असतील तर ते तुम्हाला फिजिक्स सोपं वाटायला लागेल. आता हे फिजिक्समध्ये आपण काय काय शिकतो, जनरली फिजिक्समध्ये जे काय ब्रांचेस आहेत, आता हे ब्रांचेस जर आपण विचार केला तर ब्रांचेसमध्ये सुद्धा भरपूर ब्रांचेस, एखादी ब्रांच घेतली तर त्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी सब ब्रांचेस वगैरे वगैरे. ढोबळमानानं आपण 11वी 12वीला जे बघत असताना प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, पदार्थाचे गुणधर्म, याच्या संबंधी त्या ठिकाणी आपण शिकणार आहोत. सॉलिड, लिक्विड, गॅस, कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू गॅस, लाईक दॅट. मग पदार्थ त्याच्यामध्ये बघत असतात आपण बघतो, मग त्याच्यामध्ये इलास्टिसिटी असेल, ओके, स्पेसिफिक हीट असेल वगैरे, असे जे पदार्थाचे भाग असतात ते आपण त्याच्यामध्ये शिकत असतो प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये. मेकॅनिक्स म्हणजे याच्यामध्ये मोशनच्या संदर्भात आपण स्टडी करत असतो. मग याच्यामध्ये मोशनच्या बाबतीत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत. त्याच्यामध्ये फोर्स असतो, फिजिकल क्वांटिटी आहे, कन्सेप्ट ऑफ फोर्स, कन्सेप्ट ऑफ इनर्शिया, मोमेंटम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, एटसेट्रा. म्हणजे हा जो भाग आहे मेकॅनिक्स, याच्यामध्ये हा भाग आपण शिकत असतो. दुसरा भाग आहे साऊंड. साऊंडच्या ध्वनीच्या बाबतीमध्ये हे साऊंड वेव्स, हाऊ दी साऊंड वेव्स आर क्रिएटेड, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ साऊंड वेव्स, व्हॉट आर दी types, like that, what are the properties of sound, how velocity of the sound calculated. म्हणजे साऊंडच्या संदर्भात रिलेटेड जे जे आहे ते आपण त्या ठिकाणी साऊंडमध्ये शिकतो. हीट, उष्णता ऊर्जा, म्हणजे ऊर्जेचाच हा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी हीट, कन्व्हर्जन ऑफ हीट एनर्जी इंटू अदर फॉर्म ऑफ एनर्जी, ओके, conversion of heat into mechanical energy, conversion of mechanical energy into heat energy, that is related, that is thermodynamics. आपण जनरली त्याला आपण थर्मोडायनॅमिक्स असं म्हणतो. आता हे थर्मोडायनॅमिक्स तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण येईल, फिजिक्समध्ये पण येईल. ऑप्टिक्स प्रकाशाच्या संदर्भात, इट इज कन्सर्न विथ द लाईट. हे ऑप्टिकच्या बाबतीमध्ये लेन्सेस आपण शिकतो, मिररच्या बाबतीमध्ये शिकतो, त्यांचे फॉर्म्युले आपण बघत राहतो. रिफ्लेक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्शन कसं होतं, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन कसं होतं, पोलरायझेशन म्हणजे काय, पोलरायझेशन कशा पद्धतीने होत असतं. हा जो सगळा भाग आहे तो ऑप्टिक्समध्ये आपण त्या ठिकाणी शिकत असतो. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, त्याला तर सध्या इलेक्ट्रोडायनॅमिक्स असं म्हणतात. इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्या ठिकाणी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे,
इलेक्ट्रोस्टॅटिक्स, याला आपण स्थिर विद्युत म्हणतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, लाईक दॅट, कुलॉम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे वगैरे हा भाग. करंट इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामध्ये ओम्स लॉ आपण बघू, इलेक्ट्रिक करंट कशा पद्धतीने, हाऊ द इलेक्ट्रिक करंट डेव्हलप्स इन द कंडक्टर. देन द स्टडी रिलेटेड अबाउट द इलेक्ट्रिक करंट्स, त्याच्यामध्ये बघतो मॅग्नेटिझम, चुंबकत्व, मॅग्नेटच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये स्टडी केला जातो. अँड लास्ट मॉडर्न फिजिक्स. इन मॉडर्न फिजिक्स वी स्टडी अबाउट द ॲटम्स अँड द न्यूक्लियस. इन दॅट न्यूक्लिअर फिजिक्स, ॲटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअरच्या आतमध्ये जे किंवा ॲटमच्या सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी स्टडी करतो. बोर ॲटम मॉडेल, रुदरफोर्ड ॲटम मॉडेल, म्हणजे हा डिटेल, म्हणजे आपण त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या बाबींचा त्याच्यामध्ये आपण अभ्यास करत असतो. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण परत सेमीकंडक्टर्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, सेमीकंडक्टर्स आपण त्या ठिकाणी सगळे डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक्स आपण वापरतो. सेमीकंडक्टर डिव्हाइस वापरलं तर सेमीकंडक्टर म्हणजे काय, सेमीकंडक्टरचे उपयोग काय आहेत वगैरे वगैरे जो भाग आहे तो हा मॉडर्न फिजिक्स किंवा आपण ज्याला ॲटॉमिक फिजिक्स किंवा न्यूक्लिअर फिजिक्स याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी हे बघत असतो. सो दिस इज अबाउट दी subject physics. Now we turn towards the units and measurement. आता आपण बघितलं की we have to verify the laws in physics in laboratory, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंट करावी लागते. आता हे मेजरमेंट करत असताना भौतिक राशी बहुतेक आपल्या लेंथ, मास, टेम्परेचर, टाईम, इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स, प्रेशर, फोर्स, व्हेलॉसिटी. आता हे मेजरमेंट करत असताना आपण कसं मेजरमेंट करतो किंवा काय करतो, उदाहरणार्थ तुम्ही आता बसला, आता हा जो व्हिडिओ आहे तो पाहत तुम्ही एखाद्या हॉलमध्ये बसला असाल किंवा रूममध्ये बसला असाल आणि तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी ह्या हॉलची लांबी आणि रुंदी मोजा, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता लांबी आणि रुंदी मोजा म्हणल्यानंतर पहिल्यातला तुमच्या डोक्यामध्ये हाऊ टू मेजर. आता हे मोजमाप आपल्याला करायचं आहे आणि मग मोजमाप करायचं आहे म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे, तर मग तुमच्या लक्षात येईल की हे मोजमाप जी लेंथ आहे ती लेंथ मोजण्यासाठी, लांबी, हॉलची लांबी मोजण्यासाठी आपल्याला एक डिव्हाइस वापरावं लागेल. आता ते डिव्हाइस काय असतं, कसं असतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि मग ते डिव्हाइस घेणार तुम्ही आणि त्या डिव्हाइसच्या साहाय्यानं जी काही लांबी आहे ती लांबी तुम्ही त्या ठिकाणी मोजत जाणार. बरोबर आहे. हे लांबी त्या ठिकाणी तुम्ही मोजत गेला की मग तुम्ही त्या ठिकाणी काय करता, लिहिता, लांबी मोजला, रुंदी मोजला. लेंथ किती आहे, द लेंथ ऑफ द हॉल इज से 12 मीटर असं लिहिता. ब्रेड्थ किती आहे, 8 मीटर असं लिहिता. तुम्हाला टेम्परेचर मोजायला सांगितलं, टेम्परेचर मोजलं किती, से 27 डिग्री सेल्सिअस. आपण डिग्री सेल्सिअस वापरू शकतो, केल्विनमध्ये त्या ठिकाणी आपण टेम्परेचर मोजू शकतो. करंट मोजायला सांगितला, प्रयोग करत असताना इलेक्ट्रिक करंट मोजा. करंट किती सांगितलं तुम्हाला, समजा इट इज से 0.6 ॲम्पियर. पोटेन्शियल डिफरन्स मोजायला, पोटेन्शियल डिफरन्स 1.2 व्होल्ट. हे असं आपण लिहित असतो. म्हणजे मेजरमेंट करण्यासाठी पहिल्यांदा एखाद्या आपल्याला डिव्हाइसची आवश्यकता असते. आता प्रत्येक मेजरमेंटमध्ये आपण लेंथ मोजण्यासाठी एक वेगळं, लेंथ मोजण्यासाठी जे डिव्हाइस वापरतं ते डिव्हाइस आपल्याला करंट मोजण्यासाठी वापरून चालत नाही, किंवा करंट मोजण्यासाठी जे डिव्हाइस वापरतो ते टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं नाही. म्हणजे प्रत्येक मेजरमेंट करण्यासाठी हे डिव्हाइस ठरलेले आहेत आणि त्यांना आपण मेजरमेंट करतो. आणि ही मेजरमेंट केल्यानंतर ह्या मेजरमेंटमध्ये असं प्रत्येक ठिकाणी 2 भाग आहेत. प्रत्येक ठिकाणी 2 भाग आहेत. कुठले 2 भाग आहेत, तर याच्यामध्ये 12, 8, 27.6, 1.2 हा एक भाग आहे आणि त्याच्या पुढं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे लांबी मोजल्यानंतर फक्त आपण त्या ठिकाणी हे नसला आणि तुम्हाला सांगितलं मेजरमेंट करा, लांबी किती आहे, 12. आता 12 म्हणल्यानंतर काय कळणार नाही आहे.
समजा मला मोजायला सांगितलं आणि मी फक्त लांबी 12 म्हणलं तर काहीच कळणार नाही तुम्हाला, किंवा तुम्ही मोजला आणि मला फक्त 12 सांगितलं तरी काय कळणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ते काय आहे, पुढं जे स्टँडर्ड आपण ज्याला वापरतो लेंथ मोजण्यासाठी ते स्टँडर्ड आहे मीटर, म्हणून त्याला आपण पुढं स्मॉल m असं लिहितो. 12 मीटर. सो एव्हरी मेजरमेंट, लुक हिअर, 1.2 व्होल्ट, 0.6 एम्पियर, 27 डिग्री सेल्सियस, 8 मीटर. That means every measurement consists of two parts. The first part is its magnitude, किंवा त्याची व्हॅल्यू, परिमाण आपण ज्याला म्हणतो. मॅग्निट्यूड मराठीत परिमाण असं म्हणतात, म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे त्याला परिमाण आहे. आणि दुसरं, अँड दॅट मॅग्निट्यूड or the value is followed by some standard. प्रत्येक ठिकाणी त्याचं स्टँडर्ड आहे. हे जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डला म्हटलं जातं युनिट, तर आपण तो एकक. लक्षात येतं, मेजरमेंट करण्यासाठी जे स्टँडर्ड वापरलं जातं त्या स्टँडर्डला म्हटलं जातं युनिट. सो व्हॉट इज युनिट? Unit is nothing but it is the standard used for the measurement of physical quantity. कुठलीही भौतिक राशी मोजण्यासाठी जे स्टँडर्ड वापरलं जातं त्याला आपण एकक असं म्हणतो. इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. व्हॉट इज युनिट? द स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज इट्स युनिट. आता हे युनिटची व्याख्या झाली. ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी युनिट आपल्याला येतात, म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे वेगवेगळं असतं. आता हे युनिट कसं असलं पाहिजे? आता युनिटच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, इट शुड बी इनव्हेरिएबल. इट शुड बी इनव्हेरिएबल. तर इनव्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे बदलणार, इनव्हेरिएबल न बदलणार. It should be invariable as far as the time and place is concerned. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते कॉन्स्टंट असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपला जो मीटर आहे हा 100 सेंटीमीटरचा मीटर आहे. 1 किलोग्रॅम हा आपला 1000 ग्रॅमचा आहे. म्हणजे हा सर्व ठिकाणी आपल्याला सारखाच असला पाहिजे, बरोबर. 1 सेंटीमीटर हा आपला त्या ठिकाणी 10 मिलीमीटरचा आहे. हा सर्व ठिकाणी सारखाच असला पाहिजे. म्हणजे कुठल्याही भौतिक राशीचं आपण मापन केल्यानंतर ते मापन सर्व ठिकाणी सारखं यायला पाहिजे, इनव्हेरिएबल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. नाहीतर असं होणार, त्या ठिकाणी आज सोमवार आहे, मीटर हा 100 सेंटीमीटरचा होता, मंगळवार उद्या आहे, कदाचित हा मीटर 98 सेंटीमीटरचा होईल, किंवा आणखी एखादा वार रविवार आला, मीटर हा 105 सेंटीमीटर झाला, असं होत नाही. इट इज ऑलवेज ऑफ 100 सेंटीमीटर. म्हणजे हा इनव्हेरिएबल आहे. टाईमप्रमाणे, प्लेसप्रमाणे तेच आहे. कुठेही गेला तर तो सारखा असला पाहिजे. म्हणजे इंडियामध्ये पण 100 सेंटीमीटर असला पाहिजे, अमेरिकेमध्ये पण 100 सेंटीमीटर असला पाहिजे, लाईक दॅट. सर्व ठिकाणी सारखा असला पाहिजे. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. नंबर 2, reproducible. Reproducible, that means we can make the copies of that units. म्हणजे 1 मीटर असेल तर ह्या मीटरच्या आपल्याला कॉपीज करता आल्या पाहिजेत. किलोग्रॅम असेल तर त्याच्या आपल्याला कॉपीज करता आल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्यांना ते अवेलेबल असले पाहिजे. हे रिप्रोड्यूस केलं तर सगळ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल होईल, म्हणजे याच्या कॉपीज करता आली पाहिजेत. अँड नंबर 3, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. सगळ्यांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे 1 मीटर घेतला तर तो 100 सेंटीमीटरचा आहे. हा पूर्ण देशामध्ये, किंवा आपल्याला म्हणतो वेगवेगळ्या देशामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये तो 1 मीटर हा 100 मीटरचा असला पाहिजे. सगळ्यांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे. म्हणजे इंडियामध्ये जर त्या ठिकाणी 1 मीटर हा 100 सेंटीमीटरचा असला तर अमेरिकेमध्ये सुद्धा तो 1 मीटर हा 100 सेंटीमीटरचा असला पाहिजे, आणि त्याने त्याला मान्यता द्यायला पाहिजे. नाहीतर मग वी कॅनॉट
ट्रान्सफर दी डाटा इझिली. त्यांचा मीटर वेगळा असेल, आपला मीटर वेगळा असेल, इंग्लंडमधला मीटर वेगळा असेल तर असं चालणार नाही. सगळ्यांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे. म्हणजे हे जे काही पॉईंट्स आहेत, these are the requirements for the good unit. Okay, so we have seen unit and requirements of the good unit. What is unit? The standard used for the measurement of physical quantity is called as the unit. Okay, आता हे युनिट बघितल्यानंतर वेगवेगळे आपण युनिट वापरतो. लेंथ मोजण्यासाठी आपण बघितलं, वी कॅन मेजर दी लेंथ इन मिलीमीटर, ऑल्सो सेंटीमीटर, also in meter, also in kilometer, etc. म्हणजे लांबीमध्ये वेगवेगळे युनिट आपण वापरतो. जशी आपली रिक्वायरमेंट असेल तशी त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी वापरत असतो. ओके, आता उदाहरण आपल्याला हॉलची लांबी मोजायची आहे. तर हॉलची लांबी मोजणं हे कुठलं युनिट वापरायचं, कुठलं कन्व्हिनियंट युनिट त्याच्यामध्ये असलं पाहिजे. हॉलची लांबी आपण काय मिलीमीटरमध्ये तर मोजू शकत नाही आहे. हॉलची लांबी आपण सेंटीमीटरमध्ये पण त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. इट इज इनकन्व्हिनियंट. मग ते कशामध्ये मोजायला पाहिजे, मीटरमध्ये मोजायला पाहिजे. बरोबर, म्हणजे हॉलची लांबी मोजायला आपल्याला मीटर वापरावं लागेल. सेकंड, इफ यू वॉन्ट टू मेजर दी लेंथ ऑफ दी पेन. आता पेनची लेंथ आपल्याला मीटरमध्ये मोजून चालेल का, किलोमीटरमध्ये मोजून चालेल का, नाही चालणार. वी हॅव टू यूज दी नीट सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोजायला पाहिजे. इन ऑर्डर टू मेजर दी डिस्टन्स बिटवीन दी 2 सिटीज, 2 शहरामधलं जर आपल्याला अंतर मोजायचं असेल तर हे अंतर आपल्याला त्या ठिकाणी मीटरमध्ये मोजणं इट इज इनकन्व्हिनियंट टू राईट ऑल्सो. लिहायला पण आपल्याला ते अवघड होईल. मग हे जे अंतर आपण मोजतो ते किलोमीटरमध्ये मोजतो. म्हणजे 1000 ज्या वेळेला मीटर होतील त्यावेळेला तो 1 किलोमीटर हा पकडलं जाईल. असं त्या ठिकाणी हे किलोमीटरमध्ये त्या ठिकाणी लांबी मोजली जाते, डिस्टन्स मोजली जातं. म्हणजे हे वेगवेगळ्या त्या ठिकाणी युनिट्स आहेत आणि हे वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये आहेत आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी सिस्टीम्स झालेले आहेत. वेगवेगळ्या सिस्टीम, मग कुठलं युनिट छोटं घ्यायचं का मोठं घ्यायचं का आणि कुठलं युनिट घ्यायचं, त्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी ह्या सिस्टीम्स वापरल्या जातात. आता कुठल्या सिस्टीम्स आहेत, तर पहिली जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आहे CGS सिस्टीम. आता हे CGS सिस्टीममध्ये हे प्रत्येक लेटर जे आहे इट रिप्रेझेंट समथिंग. ते काय दर्शवतं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये C जे आहे ते सेंटीमीटर, G रिप्रेझेंट्स ग्रॅम and S represent second. So CGS system means centimeter, gram, second. Length, mass and time. Length, mass and time. Mass वस्तुमान, म्हणजे वस्तुमान हे ग्रॅममध्ये मोजलं जाईल, लेंथ ही सेंटीमीटरमध्ये मोजली जाईल आणि टाईम हे सेकंदमध्ये मोजलं जाईल ह्या सिस्टीममध्ये. दॅट इज CGS सिस्टीम. आता परत त्या ठिकाणी आपल्याला हे छोटी जर मोजमाप करायचं असेल, हे पेन आहे, या पेनचं वस्तुमान किती हे ग्राममध्येच आपल्याला मोजायला पाहिजे. पेनची लांबी किती ही सेंटीमीटरमध्येच मोजायला पाहिजे. ओके, टाईम असेल तर आपण ते टाईम, छोटं टाईम असेल तर आपल्याला सेकंदमध्येच त्या ठिकाणी आपल्याला मोजावं लागेल. म्हणजे छोटी मेजरमेंट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ही सिस्टीम वापरली CGS सिस्टीम. पण हे जर त्या ठिकाणी मोठी मेजरमेंट असेल तर ही सिस्टीम त्या ठिकाणी कन्व्हिनियंट नाही. मग त्याच्यासाठी मोठी सिस्टीम घेतली. दुसरी सिस्टीम आहे MKS सिस्टीम. आता MKS सिस्टीम, MKS, M stands for meter, K stands for किलोग्रॅम, म्हणजे वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजलं जाईल, डिस्टन्स हे मीटरमध्ये मोजलं जाईल, अँड अगेन टाईम इन सेकंद. टाईम हे सेकंद मोजलं म्हणून याला म्हणतात MK सिस्टीम, मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. हे दुसरी सिस्टीम आहे. थर्ड सिस्टीम
FPS system, FPS system, F foot pound second, foot pound second system. Length is measured in foot, mass is measured in pound, टाइम इज मेजर्ड इन सेकंड. अजूनसुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी आपण होतं डिस्टन्स किती, लांबी किती, हे एवढं फूट आहे, बोर्डची लांबी किती आहे 6 फूट आहे, रुंदी किती आहे 5 फूट आहे, 4 फूट आहे, हे काही गोष्टी आपण फुटामध्ये अजूनसुद्धा मोजतो. बरोबर आहे. आता ही सिस्टीम कुठली, तर या सिस्टीमला परत दुसरं नाही, इट इज ए ब्रिटिश सिस्टीम. आता ब्रिटिश सिस्टीम याला काय म्हणायचं, कारण 1947 पूर्वी आपल्याकडे ज्यावेळेला ब्रिटिश लोक होते त्या ब्रिटिश लोकांनी आपल्याला दिलेली ही सिस्टीम आहे. म्हणजे ज्या ज्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्या त्या देशामध्ये त्यावेळेला ही FPS सिस्टीम वापरली जात होती, फूट पाऊंड अँड सिस्टीम. ब्रिटिश गेले तरी अजूनसुद्धा आपण त्या ठिकाणी ही सिस्टीम बऱ्याच वेळा वापरतो. ओके. अँड द फोर्थ सिस्टीम इज SI system, that is system international. System international. Now why this system is used, why this systems is come into existence, ही सिस्टीम अस्तित्वात का आली. आता हे जे मेजरमेंट आपण करत असतो, जे लोक आपल्याला रिसर्च करतात, लॅबॉरेटरीमध्ये रिसर्च करतात, मेजरमेंट्स करतात, त्याचा डाटा आपला जे काय माहिती आहे त्या माहितीचं कलेक्शन करतात, प्रयोगात्मक आलेले आहेत त्याचे निष्कर्ष आपण त्या ठिकाणी मांडतो. आणि हे जे रिसर्च आहेत हे रिसर्च संपूर्ण पृथ्वीवरती जे जे देश आहेत, मग अमेरिका असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, जर्मनी असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, या सर्व देशामध्ये त्या ठिकाणी एखाद्या शास्त्रज्ञाने एखादा रिसर्च केला आणि तो रिसर्च जर त्या ठिकाणी पब्लिश केला. ओके. एक साधं एक्झाम्पल आपण घेऊया. कुठले एखादं आर्किमिडीज प्रिन्सिपल असेल, थेरी ऑफ रिलेटिव्हिटीमधले एखादं प्रिन्सिपल असेल, ग्रॅव्हिटेशनल लॉ असेल, तर याच्या संदर्भात एखादा रिसर्च जर त्या ठिकाणी पब्लिश केला, त्याच्यामध्ये काहीतरी प्रिन्सिपल काढलं, तर म्हणजे बाकीचे लोक त्याची सत्यता पडताळून पाहतात. आता ही सत्यता पडताळून पाहत असताना ते सुद्धा त्या ठिकाणी लॅबॉरेटरीमध्ये काम करत असतात. आणि अशा प्रत्येक देशामध्ये पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी ह्या वेगवेगळी सिस्टीम्स आहेत, ह्या सिस्टीम्स त्या ठिकाणी वापरल्या जात होत्या. ह्याला ना डेसिमल सिस्टीम, ह्या 2 डेसिमल सिस्टीम्स आहेत. ही सिस्टीम ह्या 2 सिस्टीमपेक्षा वेगळी आहे, ही याच्यापेक्षा सेम आहे जवळजवळ, फक्त याची मोठी सिस्टीम आहे. आणि मग जर त्या ठिकाणी प्रत्येक देशामध्ये मेजरमेंट करत असताना वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरलेल्या असतील आणि ते जर रिसर्च आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशाच्या लोकांना जर रिसर्च आपल्याला कळवायला असेल, त्याचा जो सायंटिफिक डाटा आहे तो डाटा जर त्या ठिकाणी आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशाला किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये जर त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं असेल, तर तो जो डाटा आहे, तर एक सिस्टीम तिथं वापरणारी सिस्टीम वेगळी, आपल्याकडं वापरणारी सिस्टीम वेगळी, तर ते सिस्टीममधलं कन्व्हर्जन आपल्याला करावं लागेल. म्हणजे पूर्वीच्या काळी समजा ब्रिटिश इंग्लंडमध्ये जर त्या ठिकाणी FPS सिस्टीम वापरत असतील आणि अमेरिकेमध्ये त्या MKS सिस्टीम वापरत असेल, तर ह्या 2 देशामध्ये त्या ठिकाणी जे डाटा ट्रान्सफर होत असेल, तर डाटा ट्रान्सफर झाल्यानंतर FPS सिस्टीमचं कन्व्हर्जन MKSमध्ये करावं लागेल किंवा MKS सिस्टीममध्ये जे काही मेजरमेंट असेल ते FPSमध्ये करावं लागेल. आणि मग हा इनकन्व्हिनियंट आहे. इट इज व्हेरी इनकन्व्हिनियंट टू ट्रान्सफर दी डाटा, सायंटिफिक डाटा. हा जो सायंटिफिक डाटा आहे तो डाटा त्या ठिकाणी आपल्याला कन्व्हिनियंटली आपल्याला ट्रान्सफर करता येणार नाही, यूज करता येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण देशाने पूर्णपणे 1971 म्हणजे जवळजवळ 49-50 वर्षापूर्वी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक सिस्टीम करायला मान्यता दिली. आणि ती जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये सिस्टीम इंटरनॅशनल, आणि ही जवळजवळ MKSचाच प्रकार आहे. जवळजवळ SI सिस्टीम ही MKS सिस्टीमसारखीच आहे. ओके. दॅट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स.
ही इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स आहे आणि सध्या ही इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स पूर्णपणे संपूर्ण देशामध्ये सगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी वापरली जाते, म्हणून आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. सो दीज आर दी डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम्स, CJ system, MK system, FPA system and SI system. So in this lecture we have studied what is unit, what are the requirements of good unit, different types of systems, and why this international system of unit is came into existence. Okay.